स्वागत असेल. यस तर जाऊया मैदानाकडे आणि प्रेक्षकांच्या भेटायला एक मोठा सामना येतो मित्रांनो. यजमान संघ प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघ. यस विपक्षात आपण पाहू शकाल चाप्याचा पाडा ब संघ. यस सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. गीतेश आणि करण स्ट्रायकिंग एंडला गीतेश आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला करण आहेत. आणि इथे पाहायला गेलं तर कपिल दादाचं देखील भरपूर उशिराने आगमन झाला. पंचांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. पहिलाच बॉल बॅटची कडा शतरक्षक आहेत आणि फिल्डिंग देखील चांगली झाली. यस इथे हा बॉल अडवला गेला आणि सिंगल कंप्लीट होते. चाप्याचा पाडा ब संघ. या सिंगलनं श्री गणेशा झाला, अकाउंट ओपन झाला आहे. रवी दादा आहेत पुन्हा एकदा. बॅकफुटला गेलेत, कट करायचं होतं आणि एज अँड टेकन. विकेट किपर आपण पाहत आहोत प्रवीण दादाने हा झेल झाला. प्रवीण दादाकडनं झेल कंप्लीट झाला आणि पहिला धक्का लागतोय चाप्याचा बाडा बस संघाला. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर 38 वर्तुळाच्या आतमधला जर बाद झालेला फलंदाज जोपर्यंत 38 वर्तुळाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा. जास्तीचे कालावधी जास्तीचा वेळ खर्च करू नका. अजूनही उर्वरित आपल्याला भरपूर सामने कव्हर करायच्यात आणि त्या अनुषंगाने आपण थोडा फास्ट खेळायचा. यस नुकतंच अगदी पाहायला गेलं तर आदरणीय सन्माननीय लहानूजी कडू साहेबांचं देखील शुभागमन झालंय आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती ते इथे पाहायला गेलं तर यस बॅटिंग करत असताना चाप्याचा पाडा ब संघ कोणत्याही फलंदाजाने 3 बॉलात 3 षटकार जर मारले तर आमचे प्राची स्पोर्ट्स यस प्राची स्पोर्ट्स वावेघर संघाकडनं 501 रुपयाचा कॅश प्राइज. मित्रांनो प्रथमताच मी समालोचन करत असताना प्रथमताच हे अनाउन्समेंट केलं आणि अगदी आदरणीय सन्माननीय लहानूजी कडू साहेबांकडनं देखील हॅट्रिक षटकारसाठी 500 दिले जातील. यस बॅक टू बॅक गोलंदाजी इथे पाहायला गेले तर यस फुलटॉस आणि क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय आणि अजून एक विकेटचं पतन होता. दुसरा धक्का लागलाय टीम चाप्याचा पाडा ब संघ. यस मी उल्लेख करत होतो मित्रांनो प्रथमताच समालोचन तर भरपूर केलंय परंतु प्रथमताच असं अनाउन्समेंट केलंय की समोरचा जो संघ खेळतोय तो समोरच्या संघावरती प्राइज लावतोय. म्हणजेच एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. यजमान संघ आहे आणि समोरच्या संघाला जर तुम्ही पर्वणी देतायत की लालच देतायत हे समजत नाही. 3 बॉल 3 षटकार मारा 500 कमवा. अगदी षटकार मारता मारता जर फलंदाज आउट झाले तर ही पर्वणी आहे की लालच आहे हे काही समजत नाही. परंतु असो यस प्राइज लावतात ते महत्वाचं आहे मित्रांनो. यस काल सुद्धा लावले होते आयोजक बोलतात आणि अगदी पाहायला गेलं तर यस प्राची स्पोर्ट्स वावेघरच संघ हा करू शकतो. कालच्या दिवसामध्ये देखील लावले होते. प्रत्येकी 3 षटकार हॅट्रिक मारा आणि 500 घेऊन जा. यस जाऊयात मैदानाकडे. पहिले षटक झालंय कंप्लीट आणि धावपलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच एकच धाव. यस चांगली गोलंदाजी राहिल्या. बॉलर कोणाला सँडीला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरे षटक पहिला बॉल ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर होता एज आणि विकेट किपर बीट. चाललाय बॉल घरंगळत. अगदी पाहायला गेलं तर नॉन स्टॉप फाईनल क्षेत्राला चेंडू बाउंड्री लाईनला जाऊन धडकतो आणि या चौकाराला धावा येत नव्हत्यात परंतु धावा कशाही होत. धावा येणं सध्या अगदी पाहायला गेलं तर चाप्याचा पाडा बस संघासाठी गरजेचा. चौकार आल्याने चौकाराने धावपलक जाऊन पोहोचलाय 5. सँडीचा हा बॉल हाफ ट्रॅकर होता.
फलंदाजाला वाटलं होतं अगदी पाहायला तर इथे 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 काय करताय, एकाच ट्रॅक वरती दोन्ही गाड्या आहेत. कॉलिंग झालंच नव्हतं आणि फलंदाज आकाशला परतावं लागणारा. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल होता आणि ही धाव घेणं तितकंसं गरजेचं वाटत होतं का, हे देखील प्रश्नचिन्ह आहेत. आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट सॅक्रिफाईस केली जाते. चापाचा पाडा बस संघ, फलंदाज बाद. चला न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. यस धन्यवाद. स्पीडअप करा सातत्याने. त्याचं कारण शेवटच्या मॅचमध्ये बॅड लाईटचा इफेक्ट पडला नाही पाहिजे. शेवटच्या सामन्यांमध्ये अगदी जर अंधारामध्ये तुम्ही सामने खेळतात तर सातत्याने भरपूर वेळेस मी पाहिलंय अगदी अंधारामुळे सामने देखील गमवावे लागतात. मिस टायमिंग स्ट्रोक, खाली क्षेत्र निवडलंय. 1 2 3 क्षेत्ररक्षक आले. ओहो, जपा, स्वतःला जपा मित्रांनो. कहा गया उसे ढूंढो. चला तिकडे लगेच पाहणी करा. आयोजक यजमान संघ आहे आणि पाहणी करायचा. चला धावत पळत जा. अगदी पाहायला गेले तर 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकलेत आणि पाहणी देखील करायची आहे मित्रांनो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. यस, मोठी धडक झाली आहे. यस, अगदी लागल्या आणि पाहणी करा. आणि यस, तिकडे गर्दी कमी करा मित्रांनो. उर्वरित खेळाडू यस यस बाईक येते तिकडे आणि गर्दी करू नका. हवा येऊ द्या. उन्हाचं अगदी उन्हाचं वातावरण आहे आणि अगदी क्षेत्ररक्षक तिकडे धावत होते आणि थोडीशी दुखापतग्रस्त वाटतायत. यस, भगवान दादा लगेचच इकडनं बाईक घेऊन आलेत आणि जास्तीची गर्दी करू नका त्या दिशेला. चला उर्वरित खेळाडू जास्तीची गर्दी करू नका.
तरी चला सामना कंटिन्यू होणार आहे. थोडेसे दुखापतग्रस्त झालेत खेळाडू त्या दिशेला आपण पाहिलात. हाताला लागलाय, थोडीशी इजा झाल्या. चला फलंदाज जे मैदानामध्ये फलंदाजी करत होते त्यांनी मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे आणि धावफलक तुमच्यापर्यंत पोहोचवता. यस आणि सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हवे तसे मैदान आपल्याला उपलब्ध नसतात आणि स्वतःला अगदी सावरून स्वतःला झुंबाळून खेळायचं आणि शक्यतो मोठी इजा होण्यापासून वाचा. अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण मित्रांनो पैशांसाठी खेळत ना, अगदी स्वतःच्या गावाच्या नावासाठी आणि सातत्याने मोठमोठे खेळाडू असू द्यात अगदी ग्रामीण क्रिकेटमधनंच तयार झालेले आहेत. मी सकाळच्या सत्रामध्ये पण उल्लेख केला होता, परंतु स्वतःला जपा आणि तदनंतर क्रिकेट खेळा. यस जाऊयात मैदानाकडे. फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. दहा फलक आपण पाहत आहोत. यस पहिल्या षटकामध्ये सिंगल होती आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार 3 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजेच दहा फलकावरती 9 धावा आहेत आणि यस इथे थोडीशी फिल्डर देखील दुखापत, 2 फिल्डरांना दुखापत झाली आहे. यस गोलंदाजी ट्रॅकवरती सँडी अगदी पाहायला गेलं तर बॅटची कडा पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप. यस चौकार आला आणि या चौकारानं धावफलक 13 वरती पोहोचला. संदीपच्या या षटकाचं विश्लेषण केलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार, तदनंतर डॉट, तदनंतर चौकार, तदनंतर अजून एक, म्हणजेच सलगचे 2 चौकार देखील आतापर्यंत आपण पाहिलेत. यस एज अँड टेकन स्लीपर पॉइंट, चुकी होणार नाहीये. टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. ओहो इथे काय घडतंय? नो चेंडू आहे आणि फलंदाज सेफ असेल. रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज बाद. ओ काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? यस ओव्हरस्टेप झाले होते. गोलंदाज सँडी, त्यानंतर बॅटची कडा झेल टिपला होता. यस त्यानंतर पंचांनी नो चेंडू घोषित केला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर व्हा. बॅकफुटला गेलेत, कट करायचं होतं. इथे डॉट आला. चाप्याचा पाडा बस संघ आपण पाहत आहोत फलंदाजी करत असताना. आतापर्यंत पाहायला गेलं तर दहा फलकावरती धावा आपण 14 पाहत आहोत. संदीप गोलंदाजी ट्रॅक वरती षटकामध्ये धावा तर खर्च केल्यात, परंतु
उर्वरित गोलंदाजी त्याची चांगली राहिली आहे. यस, कव्हरच्या डोक्यावर हा फटका आपण पाहिलात. डीप मध्ये चेंडू चालला आहे. 2-2 क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत आणि हा चेंडू उचलला, फेकी केलाय तत्पूर्वी 2 धावा. यस, 2 धावा तर कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने 1 शॉट. म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये काय घडते तर या बॉल्स वरती एक सिंगल आली आहे आणि यस 2 षटकांचा खेळ झाला आणि धावफलकावरती धावा 15. तिसरे षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत हा गोलंदाज सज्ज झाला. प्रशांतला आपण पाहत आहोत. तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये अगदी गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल. आडव्या बॅटना फटका दमदार आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण इथे चांगलं झालं आहे. चेंडू अडवला, फेकी करतील तत्पूर्वी धावून पळून 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज आपण पाहायला गेलं तर आता मात्र इथनं यस फटकेबाजी चांगली करावी लागेल. प्रशांत पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं बॅटची कडा. यस, एज अँड ठेकन. अजून एक विकेटचं इथे पाहायला गेले तर प्रशांतच्या खात्यामध्ये विकेट्स जमा होते आणि अजून एक धक्का लागलाय टीम सापाचा पाडा बसंग. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर. यस, स्पीडअप ठेवा मित्रांनो. सातत्याने जर पाहायला गेलं तर अजूनही भरपूर सामने खेळवायचे. पहिलीच फेरी आपण इथनं आतापर्यंत पाहत आहोत आणि या इनिंग्स ब्रेकमध्ये ड्रॉ देखील केला जाणार आहे. यस, हा बॉल चांगला राहिला. पहिला सामना जिंकला होता सोरगाव संघ, तदनंतर महाराळपाडा, तदनंतर आपटी संघ, तदनंतर मस्कल संघ आणि हा चालू असलेला सामना अगदी विजेता संघ अशी चिठ्ठी बनवली जाईल आणि इनिंग्स ब्रेकमध्ये यस फटका चांगला आहे. लॉंग ऑनला हा चेंडू ट्रॅव्हल होतो आणि क्षेत्ररक्षक आहेत. यस, तर सिंगलच घेतली आहे आणि सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल 18 वरती. यस, दांडी गुल. फलंदाज झालेत बाद. अजून एक विकेटचं पतन होता. अजून एक फलंदाजाला परतावा लागेल डगआउटच्या आसऱ्याला आणि फलंदाज इथनं बाद झाला. चला न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. यस, ड्रॉ देखील करणार आहोत. विजय संघांचे नावं घेतोय. कर्णधार उपस्थित राहा. सोरगाव संघ, तदनंतर महारळपाडा, तदनंतर आपटी संघ, तदनंतर म्हस्कल संघ आणि चालू असलेला सामना, तदनंतर आई गावदेवी कुंदे संघ या प्रतिनिधी या कर्णधार यायचं आहे आणि हे ड्रॉ केल्या जाणार आहे. आदेश आलेत न्यू बॅटर. चला घाई करा. अगदी पाहायला गेलं तर पहिले सत्र आपण पाहतो. त्या पहिल्या सत्रामध्ये यजमान संघाचा थोडासा बोलबाला वाटतोय, कारण त्या हव्या तशा धावा आतापर्यंत धावफलकाला आल्या नाही आहेत. 18च धावा आतापर्यंत धावफलकाला आपण पाहत आहोत. स्वतःच्या पॉलिथ्रूम मध्ये एका हाताने जेल टिपण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट झालाय, परंतु फलंदाज सेफ आहेत आणि बॉल्स पहा कुठे ट्रॅव्हल झालाय. अगदी पाहायला गेला तर करणचा चष्मा देखील थोडासा पडत वाटत होता, पडलाय की काय, परंतु यस बॉल अडवलाय ते महत्वाचा. आणि या बॉल्स वरती 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 20 वरती. शेवटचा बॉल इथनं शिल्लक आहे सर. ओव्हर झाली. पहिल्या बॉलवरती 2 विकेट्स, सिंगल विकेट्स 2.
5 बॉल झालेले आहेत आणि उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 डॉट आहेत. येस, ओव्हर कंप्लीट. येस, तर 3 षटक झालेत कंप्लीट आणि 3 षटकाच्या खेळामध्ये अगदी पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा इथनं आपण पाहत आहोत 20 धावा. येस, शेवटचं षटक असेल. रोहनचा हा पहिलाच बॉल लवर फुल टॉस. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवलाय आणि सिंगल कंप्लीट होते. सिंगलनं धावफलक 21. येस, गेल्या सकाळच्या 17 मधनं आपण पाहत आहोत. अगदी कपिल शेळके सर असतील, त्यानंतर प्रतीक शेळर सर असतील, पंचांच्या भूमिकेमध्ये प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक डिसिजन त्यांचा अगदी भरपूर चांगला राहिला. थ्रोफेकी भरपूर चांगली होती. 2 धावा येतात आणि 2 धावेने 23 वरती धावफलक जाऊन पोहोचला. सकाळच्या 17 पासून अगदी पाहायला गेलं तर अगदी आपण पाहत आहोत भरपूर सारी मेहनत. यस, पंचांच्या भूमिकेमध्ये 2 अगदी क्वालिफाईड पंच आपण पाहत आहोत. कपिल शेलके सर असतील, त्यानंतर प्रतीक शेलार सरांना आपण पाहत आहोत. यस, सोरगाव संघ प्रतिनिधी उपस्थित झाला. यस, धन्यवाद. ड्रॉ केला जाणार आहे जसं हे षटक कंप्लीट होईल. यस, अजून एक फलंदाज बाद होता. जसं हे षटक कंप्लीट होणार आहे त्यानंतर ड्रॉ केला जाणार आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. चिठ्ठ्या बनवल्या आहेत ना, ड्रॉ देखील केला जाणार आहेत. उर्वरित संघ जे विजयी संघ असतील त्यांनी प्रतिनिधी यस टॉस्का बॉक्समध्ये येऊन थांबायचा. यस, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे यस 2 धावा कंप्लीट होत आहेत. नो चेंडू, ओव्हर स्टेप झालेत का? यस, अगदी जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक एका साईडला क्षेत्ररक्षक. यस, ही तर मजा आहे मित्रांनो. मी नुकताच उल्लेख करत होतो. कपिल सर असू द्यात, प्रतीक सर असू द्यात, प्रत्येकी गोष्टीवरती खूप चांगली नजरा. इथे हा फटका पहा, लॉंग ऑन, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्यासाठी परतले होते फलंदाज. हो, इथे काय करता आणि सिंगलच कंप्लीट झाली. सिंगलला धावफलक 27 वरती पोहोचला. इथे यस आणि इथे पाहायला गेलं तर पहिलं सत्र कंप्लीट होतं. पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा आपण 27 पाहत आहोत आणि एक छोटं आणि मापक असं टार्गेट सेट करण्यात यशस्वी ठरलाय. तो म्हणजेच आपण पाहू शकाल चाप्याचा पाडा ब संघ 28 धाव्यांचा टार्गेट असेल.
यस 2 रनांचे पॅनल्टीचे 2 रन ऍड केले जातील म्हणजेच धावफलकावरती धावा आपण पाहतो किती झाल्यात 29 धावा आणि 30 धावांचं टार्गेट असेल. यस चला स्पीडअप करा. ड्रॉ देखील केला जाणार आहे आणि मस्कल संघ आपटी संघ येस चला शत्रुक्षण सजवा. चाप्याचा पाडा ब संघ आणि टार्गेट सेट केले गेले ते म्हणजेच 30 धावेंचं 30 धावा बनवायच्या आहेत आणि यजमान संघ पाहूयात या 30 धावा कशा प्रकारे पार पाडतोय. सलामीसाठी आलेत यस रवींद्र झुगरे आणि त्यांच्या समवेत सँडी ही सलामीची जोडी आहे. सँडी आणि रवींद्र. प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघ खेळतोय आणि पहिल्या सत्रामध्ये थोडासा अडथळा देखील आपण पाहिलात. 2 खेळाडूंना दुखापत झाली. फायनल क्षेत्रामध्ये थोडीशी टक्कर झाली होती आणि लगेचच त्यांना दवाखान्यामध्ये देखील नेण्यात आलं आहे. आणि यस कुंदे संघ यस त्यांचं देखील इथे शुभागमन होतं आणि पहिली चिठ्ठी जी उचलणार आहे ती कुंदे संघासमोर फाईट करणार आहे. पहिली चिठ्ठी कोणाची उचलली. यस मस्कल संघ आणि कुंदे संघ हा पहिला सामना होणार आहे. तर लगेचच टॉस करून घ्या. यस भगवान दादा लगेचच तिथे टॉस देखील करून घ्यायचा आहे आणि तदनंतरचा सामना राहील महारळपाडा आणि सोरगाव आणि आपटी विपक्षात मस्कळ. यस आपटी विपक्षात मस्कळ असा हा सामना राहील तिसरा. यस सॉरी आपटी विपक्षात विजय संघ आणि मस्कळ विपक्षात कुंदे. यस लगेच टॉस करून घ्या. यस आदरणीय सन्माननीय लहानूजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. हाफ ट्रॅकर जागा बनवली. तदनंतर हा फटका चांगला. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. यस 4 धावांसाठी चौकार येतोय. सर पहिल्या बॉलवरती किती धावा आहेत? 2 धावा. यस पहिल्या बॉलवरती 2 तदनंतर हा आलेला चौकार म्हणजेच अगदी सुरुवात भरपूर चांगली होती. यजमान संघ आपण पाहत आहोत आणि रवींद्र झुगरे अगदी पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला. इथे शफल झालेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. फाईन लीगचा क्षेत्र सातत्याने निवडला जातो आणि स्ट्रोक सिलेक्शन चांगला आणि धावा देखील चांगल्या मिळतात. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो आणि इथे पाहायला गेलं तर अजून एक चौकार आला. त्यांना देखील पॅनलाइज केलं का सर? यस तर यस आपण ते ऍड करणार आहोत. म्हणजेच काय तर 12 धावा धाव फलकाला आता मात्र जोडले आहेत. येस इक्वेशन आता मात्र 18 धाव्यांची गरज असेल. अजूनही 18 धावा बनवायच्यात. पहिले षटक पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती 2 धावा तदनंतर सलगचे 2 चौकार म्हणजेच काय तर पॅनल्टीच्या धावा पकडून 12 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा जागा बनवली होती. यष्टीरक्षक चुकीचा होता
वाईट+4 पंजा. यस, पंजा उघडला गेला. अगदी कपिल सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. वावेघर संघ खेळतो प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा आणि धावफलक आता मात्र 17 वरती पोहोचला. अवघ्या 13 धावांची गरज आहे. टॉस उडवला त्यांचा. यस, इथे हा बॉल चांगला आदरणीय सन्माननीय अगदी जर पाहायला गेलं तर लहानूजी कडू साहेब तिथे उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. अगदी मस्कल संघ विपक्षात आपण पाहणार आहोत. कुंदे असा हा सामना राहणार आहे. स्विच हिट करायचं होतं आणि इथे पहा पुन्हा एकदा चुका होतात. ओहो, अगदी 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होता. आता तो देखील क्षेत्रक्षणामध्ये तिकडे तैनात केला गेला आणि यस, टॉस केला जाणार आहे. भगवान दादांच्या शुभ हस्ते, सॉरी, अगदी पाहायला गेलं तर लहानू कडू साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय आणि दोन्ही कर्णधार तिथे उपस्थित आहेत. तिथल्या काकांना जरा विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती बसायचा. टॉस का बॉक्स तुम्ही खाली करा आणि हा टॉस केला जाणार आहे. भरपूर चांगला फटका, कव्हरला बीट करायचं होतं, झेल सोडला. यस, टॉस कोण जिंकलेत? कुंदे संघ. यस, निर्णय थोडासा पेंडिंगला ठेवला. चर्चा होईल त्यानंतर त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि यस, साहेबांना विनंती आहे, लानू कडू साहेबांना, अगदी आपण पुन्हा एकदा शुभ आपण व्यासपीठावरती बसायचं आहेत आणि जाऊया मैदानाकडे. 10 धावेंची गरज, 10 धावेंची गरज आहे. उर्वरित 18 चेंडू 10 धावा. हा सामना लवकर फिनिश होतोय असं दिसतं. येस, कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि सॉरी, नाही ना, यस, सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि अवघ्या 18 चेंडू 10 धाव्यांची गरज म्हणजेच काय तर या षटकामध्ये सामना फिनिश होतो की का. यस, क्षेत्ररक्षण सजवा. चला छोटे मिया आपली जागा घ्या. छोटे मिया अगदी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये एक छोटा खेळाडू अगदी मैदानामध्ये उतरवला गेला आणि त्याला देखील इथना अनुभव देण्याचा प्रयत्न दिसतोय. टीम आपण चाप्याचा पाडा बस संघ पाहत आहोत. बॅकफूट गेलेत, ताकदीचा झालाय वापर आणि बॉल झालाय हवाई सपाट. भड विकेट क्लिअर झाला आणि आला एक अजून बिग वन षटकार 6. आणि आता मला तरी वाटतंय कुठेतरी हा सामना लवकरात लवकर फिनिश होईलच. अवघ्या 4 धाव्यांची गरज आहे आणि लवकरात लवकर या 4 धावा अगदी पाहायला गेले तर रवींद्रच्या बॅटमधनं येतील की ना हे पाहणं देखील गरजेचं. मस्कळ विपक्षात आपण पाहत आहोत संघ कुंदे. बिग फाईट, बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये दोन्ही संघ. इथे हा फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेला. हा बॉल अडवला आणि सिंगलच घेतली जाते. अगदी रवींद्रला वाटलं होते कुठेतरी हा चेंडू चौकाराकरिता जातोय की का, परंतु इथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झाला. चेंडू स्टॉप केलाय, त्यानंतर फेकी केलाय. तत्पूर्वी इथनं पाहायला गेलं तर सिंगलच काढली. 3 धाव्यांची गरज. सँडी आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि एखाद्या मोठ्या फटकाने हा सामना फिनिश होईल का बघूयात. जास्तीचा वेळ खर्च करू नका. चाप्याचा पाडा ब संघ. लवरफुल टॉस आणि आडवा बॅटनं हा फटका अगदी भरपूर चांगला होता. बरोबर जमिना लगत चेंडू गरगळत अगदी सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झाला. उर्वरित विजयासाठी 2 धाव्यांची गरज आणि कुंदे संघ निर्णय कळवा मित्रांनो. यस, फिल्डिंग करणार आहेत. यस, धन्यवाद आणि आपण देखील सज्ज राहायचा. स्विच हिट करायचं होतं अगदी आणि झालाय सामना फिनिश होतोय. यस, थर्ड मांडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाईच्या स्वरूपात विजयी चौकार आला आणि अभिनंदन टीम प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडा संघ, हार्डलक टीम चाप्याचा पाडा बस संघ. यस, कुंदे संघ
मैदानामध्ये एंटर व्हा. यस, येऊ शकतात. यस, कुंदे संघ या आणि क्षेत्ररक्षण सजवा आणि फलंदाजीसाठी मस्कल संघ आपण देखील दोन बॅटर सज्ज राहायचे आहेत. आणि नुकताच झालेला सामना या सामन्याचा हिरो ठरतो तो म्हणजेच नो डाऊट या स्पर्धेचे मुख्य आयोजक ते देखील आहेत. आणि रवींद्र झुगरे यस मॅन ऑफ द मॅच अगदी सामन्याचा हिरो ठरतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी आपण देखील यायचा. आणि पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतोय आदरणीय सन्माननीय लालूजी कडू साहेबांना. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण अगदी रवींद्र झुगरे या खेळाडूसाठी आपण वितरित करायचे आहे. यस, चला कुंदे संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये एंटर व्हायचा आहे. अगदी ब्रेक देतात. यस, तर आयोजकांच्या माहितीनुसार अगदी 5 मिनिटाचा ब्रेक दिला जातोय. अगदी सूचना कुंदे संघ. सॉरी मित्रांनो, अगदी तुम्ही 5 मिनिटं अजूनही वेट करा. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईलच. यस, धन्यवाद. आणि यस, नेक्स्ट मॅच अगदी जर पाहायला गेलं तर 3-3 षटकांचे खेळवले जाणार आहेत हे देखील लक्षात असू द्यात. आयोजकांच्या माहितीनुसार अगदी जर पाहायला गेलं तर यस, तर सामना चालू कंटिन्यू करायचा आहे. यस, आणि चला कुंदे संघ क्षेत्ररक्षण सजवा आणि मस्कल संघ सलामीची जोडी आपण मैदानामध्ये एंटर करायचे आणि सामना कंटिन्यू राहणार आहे मित्रांनो. मोठी लढत, बिग फाईट प्रेक्षकांच्या भेटीला येते. तत्पूर्वी मी थांबतोय. अगदी समालोचन कक्षामध्ये थोडेसे चेंजेस केले जाणार आहेत. यस,